नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या आणि कॉमन आरोग्य विषयक समस्येवर चर्चा करणार आहोत. आपला आजचा विषय आहे सायटिका, मणक्याचे आजार, गैरसमज आणि आधुनिक उपचार. मणक्याच्या समस्या आणि सायटिका या आजारामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. जर तुम्हाला पाठदुखी असेल आणि पाठीसह पायांमध्ये देखील तुमच्या वेदना होत असतील तर हा एपिसोड तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा एपिसोड पूर्ण पहा. सायटिका आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध स्पाइन सर्जन डॉक्टर मोहित मुथा. आपण त्यांचं स्वागत करूयात. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तुमच्या प्रेक्षकांचे फार फार आभार आणि धन्यवाद. थँक्यू सर. तर चर्चेला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर मोहित मुथा यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, सर्वात पहिला प्रश्न मला पडलेला आहे तो म्हणजे सायटिका म्हणजे नेमकं काय? सायटिक नर्व ही एक मणक्यातून कमरेच्या भागातून निघणारी एक नस म्हणूया. तिचा जो मार्ग आहे त्या पूर्ण मार्गेत म्हणजे पाठीतून मांडीच्या मागच्या बाजूने पोटरीतून आणि तळपायापर्यंत होणाऱ्या वेदना याला आपण सायटिका म्हणतो. म्हणजे त्या नसची जे इरिटेशन होतं त्याला सायटिका म्हणतात. बरं, नक्कीच. सर, मणक्यातील समस्या दर्शवणारी प्रमुख लक्षणं नेमकी कोणती आहे? मान, पाठ, कंबर ही दुखणे हे तर खूप कॉमन झालं. प्रत्येक घरात याचं कोणी ना कोणी तुम्हाला सापडेलच. सायटिका होण्यासाठी ती नर्व इरिटेट व्हायची आहे. मग ती मोस्ट कॉमन कारण त्याचं असतं स्लिप डिस्क. त्या दोन मणक्यामधली एक चकती असते, ती मागे सरकते, तर त्या सायटिका नर्वला इरिटेशन होतं आणि हे दुखणं खाली येतं. मग हे दुखणं नेक्स्ट स्टेजला जाऊन पायात मुंग्या येणं, पाय बधीर होणं, पाय अशक्त वाटू लागतो, दोन्ही पायांमध्ये स्पर्श वेगवेगळा जाणवतो, दोन्ही पायाची ताकदसुद्धा कमी जाणवते आणि एंड स्टेजला युरिन आणि मोशनचं सेन्सेशनसुद्धा कमी होतं. बरं. ती गोष्ट म्हणजे एमर्जन्सी असते. आता ती नस म्हणते की मी इतकं प्रेशर घेऊ शकत नाही, प्लीज माझ्यावरचा जो काही भार आहे तो हटवा. तर प्रॉब्लेम सुरू होता सिम्पल पाठदुखीपासून आणि ते पूर्ण नस निकामी होसपर्यंत त्रास वाढू शकतो. बरोबर, नक्कीच. आणि सर, या दुखण्यात किंवा या परिस्थितीमध्ये रुग्णाच्या दैनंदिन जीवनावर आणि एकूणच हालचालींवर नेमका कसा परिणाम होतो तुमच्याकडे? कारण अनेक रुग्ण येत असतील तर ते काय दुखणं घेऊन येतात तुमच्याकडे? कंबर तोपर्यंत दुखते, पेशंट फार वेळा घरीच काहीतरी उपचार करतात, औषध घेतात, रेस्ट करतात. पण जेव्हा पायात दुखायला सुरू होतं, पायात ताण वाढतो, तेव्हा त्यांना वाटतं की हो आता काहीतरी हे जास्त वाढलं आहे. युजली ती कंप्लेंट घेऊन पेशंट्स येतात. पण कधी कधी असंही होतं पायातून चप्पल निसटते, चालताना तोल जायला लागलं आहे, एक पाय आपल्याला कमकुवत वाटतो आहे, पाय उचलून टाकावा लागतो आहे, अशी गंभीर स्वरूपाचा प्रॉब्लेमसुद्धा या त्रासामुळे वाढतो. आणि डिसेबिलिटी इतकी वाढून जाते का माणूस फक्त बेड रिडनही होऊन जातो. इथे कुठेही घरातून बाहेर निघण्यासाठी त्यांना 10 वेळा विचार करावा लागतो. हे डिसेबिलिटीचा जो एक पॅरामीटर आहे तो पूर्ण काम बंद करून घरात बसणे इथपर्यंत जातो. बिलकुल. सर, मणक्याला प्रभावित करणाऱ्या सर्वात सामान्य ज्या समस्या आहेत किंवा परिस्थिती आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत? यात सर्वप्रथम येते स्लिप डिस्क. त्याच्यानंतर कारण हा प्रेशर पुढून आलेला असतो, पण जसं वय वाढतं तसं त्या दोन मणक्यांची स्थिरतासुद्धा चेंज होते. त्या इन्स्टेबिलिटी म्हणजे संपूर्ण पाठ दुखायला लागते. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही पोझिशन चेंज करता तुमची, तेव्हा तुम्हाला तो ताण, तो प्रेशर, ते दुखणं प्रत्येक वेळेस जाणवतं. याला आपण लिस्थेसिस म्हणतो, इन्स्टेबिलिटी म्हणतो. हे युजली वय वाढतं तसे हे प्रॉब्लेम्स वाढतात. पण मणक्यामध्ये फ्रॅक्चर्स होणे, मणक्यात इन्फेक्शन होणे,
ट्युमर होणे किंवा जन्मजातच मणक्याची रचनाच वेगळी असते, त्याला कुबड निघणे किंवा बाक असतो एक, तो परमनंट हळूहळू वय वाढतं तसं वाढत जातो, हे सगळे प्रॉब्लेम्स पूर्ण स्पेक्ट्रम मणक्याच्या आजारांचे कव्हर करतात. सर अशी एक वेळ असते की ज्या वेळेला तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं असतं, पण बरीच लोक आहे ना अंगावर काढताना पाहायला मिळतात. थोडंफार दुखतं, इट्स ओके, काहीतरी बाम लावला किंवा एखादं औषध लावलं की विषय संपवतात, मात्र त्यानंतर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम त्यांना पाहायला मिळतात. तर अशी कुठली समस्या किंवा असं काही दुखणं की आता यानंतर आपण अंगावर काढणं बंद करावं आणि डॉक्टरकडे गेलं पाहिजे, तर ती वेळ नेमकी कोणती? हे खूप चांगला प्रश्न आहे. ह्याला आम्ही रेड फ्लॅग्स म्हणतो. सिम्पल बॅक पेन जर 1 आठवड्यामध्ये जर नाही पूर्ण तुम्हाला वाटतंय की कमी होतोय, सतत तो 2-3 आठवडे रोज होतोय, तुम्हाला रात्री झोपेतून सुद्धा उठावं लागतंय, इतकी बॅक पेन वाढली आहे, तर हे सर्वात कॉमन कंडिशन असते की नाही आता आपल्याला काहीतरी अजून याच्यावर उपचार करण्यासाठी काहीतरी इन्व्हेस्टिगेशन्स अजून झाले पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर पायातलं दुखणं वाढत वाढत पाय पूर्ण सुन्न होऊन जातो, हे सुद्धा एक लक्षण आहे की जेणेकरून आता आपल्याला डॉक्टरांना भेटलं पाहिजे. त्यानंतर पायातली ताकद किंवा हातातली ग्रिप कमी होते, तुमच्या हातातून हँडरायटिंग चेंज झाली, तुमचं पेन पकडण्याची स्टाईल चेंज होते, तुम्ही कम्प्युटरवर काम करता, तुमचा स्पीड बदलला आहे. हे बारीक बारीक गोष्टी असतात जे सांगतायत तुम्हाला की तुमची त्या हाताला सप्लाय करणारी नस थोडी दबली आहे, बाबा त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. तर वीकनेस हा इतका सूक्ष्म स्वरूपाचा असतो की आपल्याला बटन लावताना त्रास व्हायला लागतो, आपल्याला साधी चपातीसुद्धा हाताने तोडता येत नाही. हे लक्षणं यूजपर्यंत कधीच थांबायचं नसतं. सेम वे पायात असे जर लक्षणं यायचे झाले तर उभं राहताना तुमचा तोल जातो, एका सरळ रेषेत तुम्हाला चालता येत नाही, तुम्ही घातलेले शूज किंवा चप्पल तुमची ग्रिप तेवढी चांगली पकडत नाही आहेत. त्याच्यानंतर तुमचा पायची साईज छोटी व्हायला लागली की वीकनेस वाढून तो आता अशक्त व्हायला लागला आहे. तुम्हाला एका पायात गरम पाणी जितकं छान जाणवतं दुसऱ्या पायात नाही जाणवत. हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत. आणि जे जसं मग सांगितलं एक्स्ट्रीम एंड इज की तुमच्या मोशन करण्याच्या जागेमध्ये सुद्धा तुम्हाला सुनपणा जाणवतो आहे, तुमच्या युरिनचा कंट्रोलसुद्धा आता तुमच्या कंट्रोलमध्ये नाही राहिला आहे, तर दिस इज एमर्जन्सी नाव. हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत ज्याच्यासाठी तुम्ही आता घरी नाही बसलं पाहिजे. यू शूड ॲटलिस्ट विजिट की कोणाला तरी तज्ज्ञ व्यक्तीला भेटायचं आहे आणि तो जसं म्हणेल तसं वागायचं. या स्टेजला जर आपण बाकीचे अल्टरनेट उपचार करत राहिलो तर युजली अशी स्टेज येते का तुमचं पेनही जातं आणि पूर्ण फंक्शनही लॉस होतं. आणि त्या स्टेजला जेव्हा आपण ती नस रिकामी करण्याचा विचार करतो तेव्हा खरंच खूप वेळ झालेली असते. बरोबर. ठीक आहे सर, मला याच संदर्भात तुमच्या अनुभवाबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल, कारण आता तुम्ही म्हणालात की वेळेत उपचार घेण्यासाठी वेळेत डॉक्टरांकडे येणं अतिशय महत्त्वाचं आहे, मात्र पेशंट वेळेत येत नाही. तर दोन्ही प्रकारचे पेशंट्स तुमच्याकडे येत असतील, एक वेळेत येणारे आणि एक वेळ निघून गेल्यानंतर येणारे. तर उपचार करताना या दोघं पेशंट्सवरती उपचार करताना तुम्हाला काय फरक जाणवतो आणि कशा पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणता? एकदम सुरुवातीपासूनच जेव्हा फर्स्ट टाईम आम्ही भेटतोय त्यांना तेव्हाच अप्रोच आम्हाला बदलावा लागतो. कारण जो व्यक्ती आमच्या OPDमध्ये चालत आला आहे तिथेच कळून जातं की ह्याला होणारे प्रॉब्लेम्स एक फार लिमिटेड दायऱ्यामधले असतील आणि त्याची भीती जास्त असेल. त्याच्या प्रॉब्लेमची त्याला जाणीव करून दिली, थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्याला एक्सप्लेन केलं तर तो बऱ्यापैकी यातून सुटका मिळेल त्याला. पण जो व्यक्ती येतानाच व्हीलचेअरवर किंवा स्ट्रेचरवर येतोय तर त्याला ती सिंपती, ती सहानुभूती सुरुवातीपासूनच आमची अपेक्षित असते की मला हे का झालंय, मी तर 8 दिवसाआधी छान चालत होते आणि आत्ता कसं झालं, हे समजवण्यापासून मग तेव्हा आपल्याला पुढचे इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात. एक्सरे, MRI करून नेमकं कारण, नेमकं कोणत्या लेवलची नस दबली. आणि आता जर तुम्ही स्ट्रेचरपर्यंत आलाय म्हणजे तुमची सरळ उभं राहण्याची सुद्धा ताकद नाही आहे, तिथे कुठेतरी सर्जरीचा रोल तिथे उपस्थित होतो आणि मग त्या दिशेने आमचं काउन्सिलिंग सुरू होतं. बिलकुल सर, मणक्यांच्या आजारांवर तुमची उपचार पद्धती नेमकी काय आहे, ही संपूर्ण प्रोसेस नेमकी तुम्ही कशी पुढे घेऊन जाता? जेव्हा एखादा पेशंट येतो आणि येता क्षणी कळतं की ह्याचं फंक्शनल लॉस झालेलं आहे तर कुठेतरी त्यांनाही माहिती असतं की आता आपल्याला सर्जरीची जरूरत लागू शकते.
मुळात 100पैकी फक्त 95% लोक आहेत ज्यांना काहीही करण्याची एक्स्ट्रा गरज पडत नाही. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, मेडिसिन्स, फिजिओथेरपी सर्व द पर्पज. पण त्याच्यानंतर जे 5% लोक आहेत ज्यांना विकनेस आली आहे, सर्जरीचा विचार सुरू झालेला आहे, त्यातले बहुतांश लोकांच्या सर्जरी ह्या एंडोस्कोपिक पद्धतीनेच होतात आज. ज्याच्यात पूर्वीसारखा जो एक चिरा होता, एक 4 ते 5 इंचाचा कट बॅकवर असायचा, तो आता हार्डली काही मिलीमीटरचा आहे. 8 ते 10 मिलीमीटर कटमध्ये पूर्ण एक लेवलचं काम होतं. म्हणजे जिथे नस फ्री करणं असू द्या किंवा तिथली पूर्ण नसची जी खिडकी असते ती रिकामी करून तिच्यावरचं प्रेशर हटवण्यापर्यंतचं सगळं इतक्या कमी इन्सिजनमध्ये होतं, तितक्या प्रिसिजनमुळे होतं. त्यामुळे बाकीचे रिझल्ट जे पोस्ट ऑफ रिकव्हरी पिरियड असतो तो सगळा फार सुरळीत होतो. एकंदरीत जी ऑपरेशनसाठीची भीती आहे ती त्या क्षणापासून आम्हाला घालवण्यासाठी अप्रोच करावा लागतो. बिलकुल. खरं तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. ओपन स्पाईन सर्जरी आणि एंडोस्कोपिक शस्त्रक्रियेविषयी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर इथे एक छोटीशी विश्रांती आपण घेतोय. इथं वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. नंतर साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सायटिका मणक्याचे विकार, गैरसमज आणि आधुनिक उपचार या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सुप्रसिद्ध स्पाईन सर्जन डॉक्टर मोहित मुथा सर. आणि पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळणार आहोत. तर सर, मी जो प्रश्न तुम्हाला विचारणार होते तो म्हणजे पारंपरिक ओपन स्पाईन सर्जरीपेक्षा एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे काय डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये आणि कोणते फायदे या एंडोस्कोपी सर्जरीने होत असतात? ओपन स्पाईन सर्जरीचा जो काळ होता त्यावेळेस आपल्याकडे डायग्नोस्टिक मोडॅलिटीजच एवढ्या नव्हता. MRI तोपर्यंत इतकं सगळीकडे अवेलेबलच नव्हतं. त्यामुळे ज्या तपासण्या व्हायच्या ते होतं एक्सरे, नंतर एक पाठीत सुई घालून डाय सोडायचं आणि तो डाय कुठे स्प्रेड होतोय त्या हिशोबाने कळायचं किंवा इथे एक साधारणतः नस दबलेली असेल. म्हणून ओपन सर्जरी म्हणजे पूर्ण 5 ते 6 इंचाचं कट असायचं, उघडून आपण बघायचो ठीक आहे आता तिथे नस दबली आहे. मग हे करताना जो अप्रोच होता तो एक्सप्लोरेटरी अप्रोच होता. आपण सगळे कोपरे बघणार, सगळीकडे नस दबली आहे की नाही हे चेक करणार. त्यामुळे जो स्नायू आहे पाठीवरचा त्याचं पूर्ण स्ट्रिपिंग व्हायचं. त्याच्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्हली ऑपरेशन नंतरची जी रिकव्हरी आहे ती खूप स्लो असायची. साधारणतः 6 ते 8 आठवडे पेशंट बेडवरच असायचा, कारण त्या संपूर्ण सर्जरीचाच त्याला इतका ताण आलेला असायचा. त्या गोष्टीच्या पेनमधून त्याला बाहेर येण्यासाठीच इतका वेळ लागायचा. त्यानंतर पॅराडिम शिफ्ट झालं जेव्हा आपल्याकडे MRI आले. इतके फाईन की 1 mm पर्यंत कोणती नस कुठे आणि किती जास्त दबलेली आहे हे आपल्याला स्पष्ट कळलेलं असतं. आणि स्पेसिफिकली फक्त त्याची खिडकी मोठी केली, तिथली नस फ्री करून दिली की ह्याची संपूर्ण पायाच्या वेदना किंवा पायात गेलेली कमजोरी परत येण्याचे चान्स तिथे निर्माण होतात. जेव्हा डायग्नोस्टिक मोडॅलिटीमध्ये अपडेशन होत होतं, प्रोसिजरमध्येही अपडेट होत गेलं की आपला अप्रोच तेवढा टार्गेटेड झाला. जसं सर्जिकल स्ट्राईक असतं, जे प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे तो फक्त आपल्याला नष्ट करायचा आहे. मग आपला अप्रोच छोटा झाला, अप्रोच मुळात छोटा झाला म्हणून तो कट पूर्ण 4-6 इंचापासून हार्डली 10 to 15 मिलीमीटर म्हणजे आपण इंचापेक्षाही अर्धी जागा बोलतोय तितक्यातून हे सर्व प्रक्रिया व्हायला लागली. त्याच्यानंतर दुसरं शिफ्ट झालं व्हिज्युअलायझेशन. उघड्या डोळ्यांनी जी गोष्ट दिसते तीच 25 पटीने जर झूम करून दिसली तर तेवढं प्रिसिजन त्या प्रोसेसमध्ये येतं. तिसरी आलं की कोणत्या मीडियममध्ये सर्जरी होते की एअर मीडियममध्ये होते. मग आजूबाजूला होणारा रक्तस्राव आपल्याला प्रत्येक वेळेस कंट्रोल करूनच पुढे जायचं असतं. एंडोस्कोपीमध्ये वॉटर मीडियममध्ये सर्जरी होते, तर बरेचसे जे रक्तस्राव आजूबाजूला होत असतो तो ऑटोमॅटिक बंद होतो आणि जे टार्गेटेड काम आहे ते प्रिसाइजली पूर्ण होतं, वेळेत होतं आणि कोलॅटरल डॅमेज काहीच होत नाही. त्यामुळे काम तर तेच सुरू आहे, फक्त ते जास्त प्रिसिजनने होतं आहे आणि जितकं आवश्यक आहे तितकंच होतं आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी पेशंट चालतो आहे आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी तो घरीही जातो आहे. काम तर तेच होतं. नस फ्री तेव्हाही करायची होती, आत्ताही करायची, कारण आपलं डायग्नोसिस तितकं स्पेसिफिक झालं, आपला अप्रोच तितका टार्गेटेड झाला. म्हणून एंडोस्कोपी इज गेम चेंजर. जोपर्यंत स्पाईनचा तरी आपण विचार करतो, सर्जनही ताठ मानेने ऑपरेशन करतो, आधी तो पूर्ण वाकून आत त्याला बघावं लागायचं. त्याच्या हेल्थसाठी पण ती सर्जरी खूप चांगली झाली. बरोबर, पेशंटसाठी पण आणि सर्जनसाठी पण इट्स व्हेरी हॅपी प्रोसेस. हा मेजर डिफरन्स आहे ओपन सर्जरीमध्ये आणि एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीमध्ये. बिलकुल.
सर, सर्जरी व्यतिरिक्त आपण काय काय उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत? एक्झाम्पल फॉर पेशंट आपल्याकडे येत असेल तर प्रत्येक वेळेला त्याला सर्जरीची गरज पडतेच असं नाही आहे. काही Exactly. पेशंट्सना फक्त पाठदुखी आहे किंवा पायदुखी आहे, तर अशा पेशंट्सवर आपण कसे उपचार करतो? फक्त पाठदुखी असेल तर त्याचं आपण आधी कारण शोधतो. एकदा कारण कळलं की ह्यांच्या लाईफस्टाईलमध्ये ह्या गोष्टी आहे, आपण जसं बसणं सुरू केलं त्या दिवशी हे फिक्स झालं की आयुष्यात कधी ना कधी आपल्याला पाठ दुखणार आहे, कारण आपण बसण्यासाठी बनलोच नव्हतो. आपल्या स्पाईनचे जे कर्वेचर्स आहेत ते आपण जेव्हा उभे होतो तेव्हाच ते व्यवस्थित मेंटेन होत होते. म्हणून बसणाऱ्यांनी फ्रिक्वेंटली पोझिशन चेंज करणे हे जर नसतील करत तर पाठदुखी होणार. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्यांनी केली, थोडे एक्सरसाइजेस ॲड केल्या, मेडिसिन्स थोडे घेतलं तर ते सॉल्व्ह होतं. पण जेव्हा पायातही ते दुखणं सुरू होतं आणि मेडिसिन्सने कमी होत नाही तर एक मधला मार्ग असतो, त्याला जी नस दबली आहे त्याच्या आसपास आपण औषध सोडतो, त्याला आम्ही रूट ब्लॉक असं म्हणतो. त्या रूट ब्लॉकमुळे त्या सेकंदाला त्याचं दुखणं जातं आणि विथ टाईम हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की ते मागे आलेली गादी ती हळूहळू श्रिंक होते आणि ती नससुद्धा त्या कमी जागेत ॲडजस्ट होते, म्हणून काम सुरू राहतं. ती नसही तशीच आहे, गादीसुद्धा तिथेच आहे, थोडंसं मागे सरकलेली आहे, पण फंक्शनल तुम्हाला काही त्रास होत नाही. त्या रूट ब्लॉकने 70% टाइम्स इट इज सीन की तो व्यक्ती परत त्या पेनसाठी कंप्लेन करत नाही. तर हा रूट ब्लॉक याला भूलही द्यावी नाही लागत. हे OPD प्रोसिजर आहे. तुम्हाला फक्त यात सियाम मशीन असते, म्हणजे लाईव्ह एक्सरे असतो, त्याने तुम्ही ती नस लोकेट करता. ते कन्फर्म होतं, कारण सेम पेन पेशंटला ती सुई तिथे गेल्यावर होतं. तिथे आपण डाय सोडतो जेणे तो नसचा ट्रॅक पूर्ण दिसतो, डबल कन्फर्मेशन होतं की तीच नस आहे, तोच पेन आहे, आणि तिथे औषध सोडलं की त्याचं दुखणं त्या सेकंदाला जातं आणि पेशंट वेदनामुक्त लगेच चालत घरी जातो. ह्याला रूट ब्लॉक म्हणतात. इम्पॉर्टंट रोल असतो फिजिओथेरपिस्टसुद्धा, आणि त्याला पूर्वरत त्याच्या कामामध्ये पाठवायचं आहे, कारण ऑलरेडी त्याने बेड रेस्ट घेऊन झालं आहे, ऑलरेडी बॅक मसल सोर होऊन जातात. त्याला बॅक टू वर्क आणण्यासाठी थोडं फिजिओथेरपिस्टची मदत होते. कोअर स्ट्रेनिंग एक्सरसाइजेस शिकवल्या जातात आणि विदाऊट सर्जरी 95% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सर्जिकल इंडिकेशन हे पुस्तकात फार क्लिअर आहेत. पेनसाठी फार वेळा सर्जरी होत नाही. पेन एकदम असहनीय झालं, आता चालताच येत नाही, उभंच राहता येत नाही आहे, पायात कमजोरी आली किंवा हातात कमजोरी आली आणि इतकी वीकनेस की तुमचं ब्लॅडर सेन्सेशनही वीक झालं आहे, ह्या 3 इंडिकेशन असेल तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचा MRI किती खराब आहे तुम्हाला सर्जिकल ऑप्शन्स निवडावे लागतील. तर हे क्लिअर कट इंडिकेशन्स फॉलो झाले तर स्पाईन सर्जरीचे जे रिझल्ट्स आहेत ते रिमार्केबली गेम चेंजिंग आहेत. बिलकुल. सर, मणक्यांमध्ये एंडोस्कोपिक प्रक्रियेचे धोके किंवा लिमिटेशन्स नेमके काय? आता एंडोस्कोपिक प्रोसिजर्स इतक्या कॉमन झाल्यात लास्ट 10 इयर्समध्ये का त्यांचे इंडिकेशन्स पण तेवढे वाढलेत. मग मान असू द्या, पाठ किंवा कंबर, तिथे 1 किंवा 2 लेवलला प्रॉब्लेम असतील तर एंडोस्कोपिक सर्जरी खूप इझिली होऊन जाते. पण काही गोष्टी आहेत जिथे अजून एंडोस्कोपी वापरता येत नाही. त्यात मी सुरुवातीला मेन्शन केलं होतं स्कोलिओसिस, की एक जन्मताच बाक आहे, पूर्ण मनके तर अलाइनमेंटच चेंज झाली आहे, त्याच्यामुळे एक खांदा वर आणि एक खाली आहे. हे ॲक्च्युअल जे पुष्पा मूवीमध्ये बघितलं आहे ते ॲक्च्युअली होतं लोकांना, कारण मनक्याची रचना बदलते, ऑटोमॅटिक सगळं कनेक्टेड असतं. तुमच्या एक साईडची बरगडी वर जाते, एक खांदा वर जातो. याला करेक्ट करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक मणका सेपरेट करायचा आहे, प्रत्येक मणक्यामध्ये स्क्रूच्या सहाय्याने त्याचं एक होल्ड घ्यायचा आहे आणि रॉड कनेक्ट करून त्याला हळूहळू सरळ करायचं आहे. ही सुद्धा प्रोसेस खूप सेफली होते आज, कारण आपल्याकडे न्यूरो मॉनिटरिंगसारखी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे की नस मधून पास होते, तुम्ही मणक्यांना सरळ करताय, तिच्यावरचा ताण किती कमी किंवा जास्त होतो हे आपल्याला सर्जरी सुरू असताना कळतो. मग आपण त्या पद्धतीने त्या बेंड झालेल्या मणक्यांना सरळ करतो. तर याच्यात एंडोस्कोपीचा अजून शिरकाव झालेला नाही. दुसरं एक की जे बोनी ट्युमर्स आहेत, की मुळात मणक्यांच्या हाडालाच ट्युमर ग्रोथ झाली आहे, तर ती खूप ठिकाणी आजूबाजूला स्प्रेड झालेली असते आणि ती पूर्णपणे तुम्हाला आयसोलेट करून काढावी लागते. तिथे अजून एंडोस्कोपीचा इतका शिरकाव नाही. पण ज्या कॉमन कंडिशन्स आहेत, अस्थिरता मणक्यातील, स्लिप डिस्क होणे, तिथली मणक्यांच्या जी नसांसाठीची जी एक जागा आहे, जी मोरी आहे, तिचं परीघ कमी होणे 50%पेक्षा, ह्या सगळ्या नॉर्मल कॉमन कंडिशन्समध्ये सर्व काम एंडोस्कोपीने होतं आणि पेशंट नेक्स्ट डे घरी जातात. दिस इज वॉट वी डू 90%. 90% वेळा आम्ही हेच करत असतो. ट्युमर्स, स्कोलिओसिस
हे 10% कामाचं स्वरूप आहे. एंडोस्कोपी त्या पद्धतीने खूप कॉमन आहे. बिलकुल. खरं तर याच संदर्भात मला तुम्हाला विचारायचं होतं, कारण इतकं धकाधकीचं जीवन आहे, धावपळीचं हे जीवन आहे की प्रत्येकाला असं वाटतं आपल्याला काहीही शारीरिक यातना होत असतील किंवा आपल्या आरोग्यासंदर्भात काही समस्या असतील, आपण डॉक्टरकडे गेलो, कितीही मोठं ऑपरेशन होऊ देत, पण दुसऱ्या दिवशी आपण बरं झालंच पाहिजे, कारण पुन्हा त्यांना कोणाला ऑफिसला जायचं असतं, बाकीची कामं असतात. तर त्या संदर्भात मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की एंडोस्कोपिक सर्जरी झाल्यानंतर बॅक टू नॉर्मल व्हायला साधारण किती तास किंवा किती दिवस लागतात? बॅक टू नॉर्मल हा खूप वाईड अँगल क्वेश्चन आहे. जर नॉर्मल चालणं फिरणं बसणं आहे हे इमिजिएटली नेक्स्ट डे सुरू होतं. हा त्रास सुरू होण्याच्या आधी तुम्ही जे काय ॲक्टिव्हिटीज करत होत्या, ऑफिस जाणं असेल, बाईक चालवणं असेल, मांडी घालून काम करणे असेल, असे वेगवेगळ्या प्रकारची कामं तुम्ही साधारणतः 4 ते 6 आठवड्यात पूर्णपणे जसं आधी करत होता दुखणं नसताना ते करू शकता. एखादी गोष्ट तुम्ही आयुष्यात कधी केलीच नाही त्याची तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग घेऊन तुम्ही करू शकता. फर्स्ट 6 वीक्स आम्ही एक 2-3 गोष्टी अवॉइड करायला सांगतो. त्याच्यात इंडियन स्टाईल टॉयलेट वापरायला नाही सांगतो, कारण तिथून उठताना जो प्रचंड ताण येतो तो स्पाईनसाठी थोडा जास्त असतो. ते ज्या जागेतून गादी मागे सरकली होती तिथून परत सरकण्याचे चान्स तेव्हा वाढतात. ती जागा ॲक्च्युली नॉर्मली हील होते, त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. ते 4 ते 6 आठवडे त्याच्यासाठी आहेत. म्हणून बेसिक कामं तर नेक्स्ट डे सुरू होतात. तुम्हाला बाईकवर जाऊन ऑफिसला जायचं आहे हेही तुम्ही 2-3 आठवड्यात डिपेंडिंग अपॉन तुमचं बॅक पेन किती राहते यू कॅन रिझ्यूम. 1.5 महिन्यानंतर तर ॲक्च्युली शेतीचे कामंसुद्धा सर्वजण स्क्रू घातलेले व्यक्तीसुद्धा मणक्यातील कामं सुरू करतात. हे नॉर्मली आम्ही बघतोच आहे. बरं. सर, मला हे जाणून घ्यायचं आहे की मणक्याचे आजार होण्यासाठी काही वयोमर्यादा आहे का? म्हणजे अगदी 60 नंतर 70 नंतरच हा त्रास होतो असं काही आहे की म्हणजे तुमच्याकडे जे रुग्ण येतात ते नेमके कुठल्या वयोगटाचे जास्त असतात? मणक्यातील आजार हे इतके वर्सटाईल आहेत की हे 1-2 वर्षाच्या बाळाला सुद्धा होऊ शकतात आणि 70-80 वयाच्या व्यक्तीला सुद्धा होऊ शकतात. लहानपणी म्हणजे एक 15-16 वयापर्यंत होणारे आजार बऱ्यापैकी जन्मजातच असतात, ज्याच्यात स्कोलिओसिस, कायफोसिस ह्या गोष्टी येतात. नंतर 20 ते 45 हा जो वयोगट आहे याच्यात स्लिप डिस्क, बॅक पेन, तुम्ही बसून काम करणारे व्यक्ती त्यांना हा आजार हे कॉमन असतात. एकदा 50-60 क्रॉस केलं वय की हाडं ठिसूळ व्हायला सुरू होतात. मग थोडंसं जरी लागलं, खरचटलं तरी पण फ्रॅक्चर्स व्हायला सुरू होतात. तर तो स्पेक्ट्रम 80-90पर्यंत जातो. मणके अनस्टेबल व्हायला लागतात, ते आपापसात हलायला लागतात. तिथे मग प्रॉब्लेम्स ते थोडे एज रिलेटेड होऊन जातात. आणि ट्यूमर, फ्रॅक्चर हे तुम्हाला कोणत्याही वयोगटात होऊ शकतं. इन्फेक्शन, अजून TB खूप कॉमन आहे आणि मणक्यातील TBसुद्धा खूप कॉमन आहे. ह्याचं पण युजली 20 ते 50 या वयामध्ये होतं. तर स्पेक्ट्रम ऑफ पीपल ज्यांना मणक्याचे विकार होतात हे पूर्ण आहे. नक्कीच. खरं तर सायटिका, मणक्याचे विकार, गैरसमज आणि आधुनिक उपचार या विषयावर सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला ही संधी मिळाली आणि तुमच्याशी बोलायला चान्स मिळाला म्हणून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. आणि यासोबतच साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा साम TV.